सिंगल येते आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. अजय पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. या षटकाचा विचार केला 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलाय. 18 वरती जाऊन पोहोचलाय. 18 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. अक्षय चेंडू खाली येतोय आणि अक्षयकडून कोणती चुकी होत नाही. बॅक टू बॅक विकेट त्यांना पाहतोय. षटकानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाज अजय यांनी. पाच बॉलचा खेळ झालाय. धनराज झालाय न्यू बॅटर आपण पाहतोय आणि या षटकातील शेवटचा बॉल सुद्धा निर्धाव आलाय. डॉट आलाय. धावसंख्या पाहतो पण 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. पहिले तर पण 3 विकेट तंबूच्या आशाला पोहोचलेले आहेत. शेवटचे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय अजित येतोय. अजित इंगले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. शेवटचे षटक आहे. शेवटच्या 6 बॉलमध्ये कमीत कमी 20 ते 22 धावा बनवाव्या लागतील. सायकलपा स्पोर्ट्स राजौली संघाला एक फायटिंग टोटल एक मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारावं लागेल. यावेळेस पहिलाच बॉल मिस्टामिंग झालाय. बघा गॅप मध्ये चेंडू पडून एका टप्प्याने फील्ड झालाय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. बघा जोपर्यंत धीरज आणि धनराज आहेत तोपर्यंत नक्कीच मोठ्या धावसंख्येमध्ये मजल मारू शकतो हा संघ. तर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती 2 आले तर 2 धावे धावसंख्या पाहतो 20 वर जाऊन पोहोचले. 20 रन्स ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 30-35 धावापर्यंत नक्कीच मजल मारला जाईल. यावेळेस इनसाइड आउट कवच डोकून खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग झालाय. बघा तिकडे जयदीप होते. एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने तिसऱ्या टप्प्याने बघा थोडस चेंडू त्यांना चकवायला लागलाय. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आपण पाहतोय यावेळेस या शेवटच्या षटकामध्ये न्यू स्टार मडवीपाडा संघाकडून. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. बॉल परत डॉट आलाय. पुढचा बॉल यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. चला यानंतर होणारा मॅच कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसबॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता. बॅटन बॉल संपर्क झालाय. लगातार तिसरा बॉल डॉट आलाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतो पण फक्त आणि फक्त 23 वर जाऊन पोहोचलाय. या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलाय अजित यांनी.
शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये आणि 3 षटकार समाप्तीने धावसंख्या पाहतो पण 23 वरती जाऊन पोहोचलाय आणि 24 धावांचा टार्गेट सेट केलं गेलं आहे साईकोबा स्पोर्ट्स राजवली संघाने. चला टॉस साठी यायचं आहे. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा, ओमकार आणि जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. नवनाथ नवनाथ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून यायचं आहे टॉस साठी. कमलाकरजी कांबळे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या मॅचचा. ज्येष्ठ नागरिक आहेत कोलांडे गावातील, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पेंढरीपाड्याचा कॉल आहे. साहेबांना विनंती करतोय दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आज तुमचे सर्व प्लेयर्स अवेलेबल आहेत? हो नक्कीच आहेत सगळे. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. जास्त वेळ खर्च करत नाही. ओमकार टॉस हरलाय तर टॉस जर तुम्ही जिंकला असाल तर निर्णय काय असा तुमचा? शतरक्षण. म्हणजे तुमच्या मनासारखा तुम्हाला निर्णय भेटलेला आहे. आता फिल्डिंग करताना किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 40 ते 35 45. संघ पहिला तुमच्या जवळचाच आहे म्हणजे मित्र परिवाराचा तुमचा. मग 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे तुमच्या संघामध्ये. आज विचार केला तर सर्व प्लेयर तुमचे आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. हो नक्की. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलंय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय कानाई स्पोर्ट्स नाईकवाडा संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 23 धावा धावफलकावरती लागल्या. 24 धावांचं आव्हान हे ठेवलेलं आहे. पहिला बॉल सरळ मिड ऑफच्या हातामध्ये. मनोज गोवारी पकडताय झेल. फलंदाज ठरतोय फेल. पहिल्या बॉलवरती आकाश कानात. बॅक टू द डग आउट. बघा या सीझन मध्ये चौथ्यांदा हे दोन संघ समोरासमोर आलेले आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय आकाश कानात हा शून्यावरती बाद झाला होता. या मॅच मध्ये देखील शून्यावरती बाद झालेला आहे आणि या दोन संघांमध्ये चुरशीचे मॅचेस आपण भरपूर बघितलेत. पहिली मॅच वसईच्या मैदानावरती झाली होती. इशिकायलन तरखड या संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये राजावली संघाने पराभूत केलं होतं न्यू स्टार मोडीवाडा संघाला. त्यानंतर आयशा मैदानावरती देखील या दोन संघादरम्यान सामना झाला होता आणि तिथे देखील राजावली संघाने आदिराज्य गाजवलं होतं.
त्यानंतर टायगर स्पोर्ट्स भिवाडाच्या त्या स्पर्धेमध्ये या दोन संघादरम्यान सामना झाला होता. तिथे मात्र न्यू स्टार मडीपाडा संघाने बाजी मारली होती आणि पुन्हा एकदा चौथ्यांदा या जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आणि श्री विजय शेठ पाटील चषक या चषकामध्ये इथे या दोन संघांची लढत इथे आपण पाहतोय. काय प्रयत्न इथे झालेला आहे, अपील तर झालेली आहे आणि यस चला पंचाने तिकडे रेफर केलं की हा चेंडू फुलटॉस हातामध्ये आलाय की वन बॉम्ब्स हातामध्ये आलाय हे चेक केलं जाईल तिकडे. बघा धीरज आणि खूप चांगला तिकडे प्रयत्न केलेला आहे. बघा आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जाईल सध्या तरी. बघा चांगलं ऑपरेटिंग इथे केलं जात आहे, अगदी स्लो मोशन मध्ये दाखवलं जाईल. बघा हा चेंडू इथे आलेला आहे, बॅटला स्पर्श झालाय, चेंडू सरळ हातामध्ये आलेला आहे. यस चांगल्या प्रकारे एक परफेक्ट झेल इथे पकडलेला आहे महेश वारात याने. खूप चांगला झेल, फलंदाज इथे ठरतोय फेल. नक्कीच खूप चांगला प्रयत्न आणि खूप चांगला झेल. पहिल्या दोन बॉल वरती दोन फलंदाज बाद झाले. बघा पुन्हा एकदा दाखवलं जाते बॅट साल कसा स्पर्श झाला बॉटम वरती, बॅटच्या बॉटमला हा चेंडू लागलेला आणि विकेट किपरनं अप्रतिम झेल पकडलाय. 100% एफर्ट्स इथे देताना 24 धावांचं माफक आव्हान आहे. 8ची सरासरी इथे राखायची मॅच जिंकण्याकरता. मात्र पहिल्या दोन बॉल वरती दोन गडी बाद झालेत आणि आता हॅट्रिक वरती आलाय वैभव सोहले. हॅट्रिक बॉल करण्याकरता नव्याने आलेला फलंदाज अजय किरकरे स्ट्राईक वरती असणार आहे. साईडला शतरक्षकाच्या हातामध्ये हॅट्रिकची संधी सुटलेली आहे आणि या दोन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. बघा झेल पकडला असता एक विकेट मिळाली असती, एक चेंडू निर्धाव आला असता आणि थोडस दडपण वाढलं असतं, आणखीन पकड मजबूत झाली असती राजवली संघाची. मात्र झेल सुटला. बघा सोप्पा झेल होता तिकडे, मात्र पकडता आलेला नाहीये. झेल ड्रॉप आणि हा झेल जर पकडला असता तर दुसरी हॅट्रिक पूर्ण झाली असती या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला एक मोठा फटका अजयच्या बॅट मधनं निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. बघा झेल सुटल्यानंतर दोन बॉल वरती 8 धावा आलेल्या आहेत. ज्या रिक्वायर्ड रन रेटने धावा बनवायच्या आहेत त्या धावा या धावफलकावरती लागल्या आहेत आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. बघा या दोन संघांमध्ये रायव्हलरी आहे. सध्या तरी राजावली संघ 2-1 ने पुढे आहे आणि ही चौथ्यांदा आपण पाहतोय या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय आणि त्याचं देखील हा चेंडू निर्धाव आलेला आहे आणि ते रायव्हलरीचा देखील प्रेशर असतो संघांवरती, खेळाडूंवरती. बघा चांगला कमबॅक करणारा आहे चेंडू. आता येणारे चेंडू असतील 13 धावा बनवायचे असतील, अजूनही 16. इथे बघा बॉलरच्या डोक्यावर हा चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झालेली आहे. या 2 धावा पूर्ण धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बघा तिसऱ्या बॉलवरती झेल सुटला आणि त्यानंतर धावसंख्या ही वेगाने पुढे सरसावलेली आहे. आता आपण कंपॅरिझन जर बघितलं, साई कृपा स्पोर्ट्स राजावली संघाच्या 8 धावा होत्या, इथे मडीपाडा संघाच्या 10 धावा आहेत. 2 विकेट्स त्यांनी गमावल्यात. बघा तो तिसरा चेंडू होता, तो नक्कीच निर्णायक ठरलेला दिसतोय आपल्याला या ओव्हर मध्ये. मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे.
अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये 14 धावा आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो या अजय याला. अजय मडवी, पहिली स्पर्धा कोण विसरेल. पहिल्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरची ट्रॉफी त्याने फटकावली होती. तोच अजय मडवी आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. मात्र स्ट्राईक वरती आहे अक्षय धुमाडा. 12 चेंडू आणि 14 धावा. इथे बघा मिस टायमिंग झालाय. बॅटचा एज लागला आणि महेश याने कुठली चुकी केलेली नाहीये. अक्षय याला माघारी परतावं लागेल. बिग विकेट, बिग ब्लो, मोठा हादरा दिला गेलाय मोडीपाडा टीमला. बघा बिग विकेट डाऊन झालेला, मात्र नव्याने बॅटर देखील विशाल आलेला आहे. आणखीन एक बिग मॅन म्हणू शकतो आपण, त्याच्या नावातच विशाल आहे. विशाल फटके मारण्यासाठी माहीर आहे विशाल इंगले. 11 चेंडू आणि 14 धावा. विकेट टेकर बॉलर आपण पाहतोय अक्षय मडवी. पहिल्या बॉल वरती त्यांनी विकेट मिळवलेली आहे. आता 11 चेंडू आणि 14 धावा बनवायच्या आहेत. बघा ऑन साईडला हा फटका खेळायचा होता, मात्र बॅट अँड बॉलला संपर्क झालेला नाहीये. खूप चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेऊन उसली घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव आलेला आहे. धावसंख्या आता स्थिरवलेली आहे, ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. इथे बघा काय घडलंय, काय बिघडलंय. तर हा चेंडू कुठे गेलाय, पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल करता. हा पंचांचा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल असेल. पंच 2 मिनिटं थांबायचंय. नॉन स्ट्राईकचा इथे देखील कट करण्याचा प्रयत्न. अपील तर जोरदार अपील, मात्र अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे. इथे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होता बॅटरवरती आणि पंचांवरती देखील. बघा चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. काय चांगली बॉलिंग इथे आपल्याला अजय मडवी करणं पाहायला मिळते. मी अगोदरच म्हटलं होतं की विकेट टेकर बॉलर आहे. पहिली स्पर्धा कोण विसरेल, बेस्ट बॉलरची ट्रॉफी त्याने आपल्या नावावरती घेतली होती. आता 9 चेंडू आणि 13 धावा. 9 चेंडू 13 धावा मॅच जिंकण्याकरता. पावलांमध्ये थोडासा ते चुकतोय, रनअप मध्ये चुकतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती येताना दिसेल अजय मडवी. थोडस प्रेशराईज होताना दिसत आहेत खेळाडू या मॅच मध्ये, कारण चांगली मॅच, एक मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतो या दोन संघादरम्यान. चौथ्यांदा हे दोन संघ समोरासमोर आलेत या सीझन मध्ये आणि एक चांगली रायव्हलरी या दोन संघांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. नऊ चेंडू 13 धावा. 13 धावा 9 चेंडू. कुठला संघ इकडनं जिंकेल हे सांगता येणार नाहीये.
इथे ब्लॉकरमध्ये चेंडू, धावचीची संधी निर्माण झालेली आहे. महेश कर्ण चूक, मिस्टेक इथे झालेली आहे आणि एक धाव ही कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या 12 वरती. आता 8 चेंडू आणि 12 धावा. अजय किरकिरे स्ट्राईक वरती गेलाय. अजयच्या बॅट मधून धावा आलेल्या आहेत. एक षटकार एक चौकार जे बॅट मधून आलाय त्याचा आत्मविश्वास थोडासा दुणावलेला आहे आणि तो फलंदाज आता स्ट्राईक वरती आलेला आहे. अजय किरकिरे आणि अजय मडवी हे दोन खेळाडू समोरासमोर येताना दिसत आहेत. ब्लॅक हॉल मध्ये चेंडू, परफेक्ट लेंथ, अतिरिक्त वेग इथे जनरेट केलाय अजय मडवी आणि परफेक्ट लेंथ आहे. अगदी या पॉपिंग क्रीजच्या जवळ चेंडू जाऊन पडलाय. 7-12 हा उतारा कुठल्या संघाच्या नावावरती येईल, कुठल्या संघाच्या नावावरती राहील हे आपल्याला समजेल. 7 चेंडू 12 धावा. इथे बघा काय घडलंय, काय बिघडलंय. तर हा चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे, म्हणजे एक धाव मिळेल. धावसंख्या ही झालेली आहे 13. सहा चेंडू आणि 11 धावा. काय जबरदस्त षटक हाताळलंय अजय मडवी आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. आता 6 बॉल मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. बघा टीम मीटिंग घेतली गेली. पाणी आणि पाण्यासोबत एखादा काळमंत्र आणि चर्चा ही आपण पाहतोय स्क्रीनवरती केली जाते. अनुभवी खेळाडू आहेत मनोज गोवारी काहीतरी सल्ला देत असताना आपल्या खेळाडूंना. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. ऑप्शन आहेत भरपूर. बघा धीरज आहे, त्यानंतर धनराज आहे, ऑप्शन आहेत. सहा बॉल मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 11 धावा. बघा 12 चेंडू मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता होती आणि आता समीकरण जर आपण बघितलं तर 6 चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. मॅच बनवलाय अजय मडवीच्या त्या षटकाने. बघा ज्या ज्या वेळेस हे दोन संघ समोरासमोर येतात ना त्यावेळेस अशाच प्रकारे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. कट टू कट हाय व्होल्टेज आणि हा सामना देखील हाय व्होल्टेज होताना दिसतोय. 6-11. पहिला बॉल मिसटायमिंग झालाय. 2 शतरक्षक आले तिकडे. कॉलिंग झालेलं नाही आहे. वैभव आणि पवन. पवन वाऱ्यासारखा धावत तिकडे सुटला होता. जी त्याची गती आहे त्या गतीने धावत सुटला. 3 धावा. बघा ही कॅच नाही तर मॅच सोडले मी तर म्हणेन, कारण हा झेल फार महत्वाचा होता. आणि आता स्ट्राईक वरती विशाल आलाय. बघा ज्यावेळेस आपण धावा पूर्ण करत असतो, ज्यावेळेस आपण झेल घेत असतो त्यावेळेस कॉलिंग हे फार महत्वाचं असतं. 16 धावा धाव फलकावरती. आता 5 चेंडू आणि 8 धावा. 5 मध्ये 8. खूप चांगला चेंडू मिस केलाय विशाल याने. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू होतोय निर्धाव. डॉट बॉल जी सांगता झालेली आहे.
बघा आता समीकरण बदललेलं आहे. मात्र हा चेंडू आपण पाहूया. चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये घेऊन जाऊन पोचलेला आहे. 4 चेंडू 8 धावा. इथे काय घडलंय? व्हाईट बॉल +1 1+1 अशा 2 धावा आल्यात. म्हणजे आता 4 चेंडू आणि 6 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील अजूनही. बघा झेल सुटला, त्यानंतर एक्स्ट्रा चेंडू आला आणि इकडनं आता थोडासा मॅच टर्न घेताना दिसतोय. पुन्हा एकदा कमबॅक करणारा हा चेंडू इथे टाकलाय. बघा अपील झाली होती. अपील मध्ये फक्त उत्साह होता, आत्मविश्वास कमी आहे अपील मध्ये. पंचांवरती खेळाडूवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. बघा तिकडे कुठेतरी टी शर्टला हा चेंडू लागून गेलाय कदाचित, ज्या प्रकारे आपण स्क्रीनवरती आपण जर बघितलं तर. आणि ज्यावेळेस आपण कट बँडची जी अपील करता ती समोरच्या पंचांकडे करा, कारण समोरचे पंच चांगल्या प्रकारे हा डिसिजन देऊ शकतात. स्क्वेअरचे पंच फक्त तुम्हाला बॉम्सर, रनआउट, नो बॉल असा निर्णय देऊ शकतात. इथे बघा उचली घेणारा चेंडू स्टॅबिंग झालाय. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलाय, फलंदाज फसलाय. विशाल इंगले बॅक टू द आउट. थँक्यू डीजे. बघा ही मॅच आहे ना, एक हाय व्होल्टेज होताना दिसतंय. आणि ज्या वेळेस हे दोन संघ समोरासमोर येतात ना, त्या वेळेस हाय व्होल्टेज मॅचेस हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा कधी गोलंदाज, कधी फलंदाज, कधी शतरक्षक, असा हा सामना आपल्याला इथे पाहायला दिसतोय. या अगोदर शतरक्षकाची चूक झाली, त्यानंतर बॉलरकडून चुकी झाली, त्यानंतर बॅट्समन कडून चुकी होताना पाहतोय. चला बॅट्समन पाठवून द्या, न्यू बॅटर लगेच पाठवून द्यायचा आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू 6 धावा मॅच जिंकण्याकरता इकडनं बनवायचे आहेत. नव्याने बॅटर कोण येईल ते देखील फार महत्वाचं ठरणार आहे. बघा हे जे मैदान आहे ना, हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती एका चेंडूमध्ये 8 धावा देखील झालेल्या आहेत. म्हणजे या 6 धावा नवल नाही आहेत. मात्र ज्या प्रकारे बॉलिंग इथे राहिलेली आहे, खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राजावली संघाची राहिलेली आहे. 2 चेंडू 6 धावा. नव्याने बॅटर आलाय गणेश मडवी. बघा आता संकट मोचक बनावा लागेल मोडीपाडा टीम साठी. 2 चेंडू 6 धावा. हाफ ट्रॅकर ऑन साईडला हा फटका केला गेलाय. चेंडूला गॅप मध्ये घेऊन काढलाय. चेंडूने दगा दिलाय. चेंडू फरार, सीमारेषा पार. हालाय खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. आता बघा 1 चेंडू आणि 2 धावा. अजूनही इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. चला थोडीशी घाई करा, जास्त वेळ खर्च करू नका. अजूनही आपल्याला पहिल्या फेरीतील 2 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि आज आपण थोडस माघारी राहिलोय, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. 1 चेंडू आणि 2 धावींची आवश्यकता आहे. 1 चेंडू 2 धावा. बघा पुन्हा एकदा मॅच टर्न झालाय मोडीपाडा संघाच्या बाजूने. बघा ही रायव्हलरी आहे या 2 संघांमध्ये. प्रेशर आहे या 2 संघांवरती, कारण प्रतिष्ठेची लढाई आहे. जवळचे संघ असले तरी एक चांगली मॅच या 2 संघांदरम्यान आपण पाहतोय. 1 चेंडू 2 धावा. नो बॉल.
नो बॉल आणि हा पुढचा चेंडू आता फ्रीट आहे. म्हणजे आता धीरज याला इकडनं डॉट चेंडू टाकणं फार महत्वाचं आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने इथं धीरज याला आता डॉट चेंडू घेणं फार महत्वाचं आहे. कारण जर गणेश याने जर चेंडू मारला, झेल जरी झाला तरी देखील ते एकदा पूर्ण होईल. कारण फ्री हिट आता मिळालेला आहे. बघा पुन्हा एकदा मॅच टर्न होताना दिसतोय. एक चेंडू आणि एका धावेची गरज. इथे फटका तर खेळलाय, धाव मिळणार आहे कारण फ्री हिटचा चेंडू. आणि अशा प्रकारे शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना गेला आणि अखेरीस शेवटच्या बॉल वरती हा सामना न्यू स्टार मडवीपाडा या संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक साई कृपा स्पोर्ट्स राजावली टीम. बघा मॅच पैसा वसूल मॅच झालेला आहे. प्रेक्षकांची मनं जिंकल्यात या सामन्याने. आणि लगेच बघा ज्या प्रकारे जे प्रेक्षक बघत असतील हा मॅच, त्यांचे देखील हृदयाचे ठोके हे वाढले असतील. चला हार्ड लक राजावली टीम. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच न्यू स्टार मडवीवाडा. बघा ही रायव्हलरी होती, चौथ्यांदा समोरासमोर आले. आता बघा बरोबरी झालेली आहे 50-50. दोन सामने मडवीपाडा संघाने आता जिंकले. आता